सुखा सद्धम्मदेशना सुखा संघससामग्गी समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीच्या उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचे आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी, या वर्षावसाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये गवार गुरु परिवाराने 3 बुद्धपुत्रांना आपल्या घरी सन्मानपूर्वक निमंत्रित करून भोजनदान, चिवरदान, अर्थदान आदी कुशलकर्म पुण्यकर्म करून महान आणि असीमस पुण्य संपादन केला आहे। या दानाचं अनुमोदन करण्यासाठी विशेष रूपाने आपणा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असणारे पूजनीय भिक्खू करुणानंदजी स्थवीर, दी ग्रेट हॅपीनेस या यूट्यूब चॅनलचे संचालक, पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी स्थवीर सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक व संपूर्ण श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करून आपणा सर्वांच्या हितासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आज या मंगलमय प्रसंगी परिवाराने 3 बुद्धपुत्रांना आपल्या घरी निमंत्रित करून महान आणि असीमस कुशलकर्म पुण्यकर्म संपादन केला आहे। परिवारासोबत सोबत अन्य वेगवेगळ्या प्रकारच्या नगरामधून उपासक उपासिका सुद्धा भंतेंचं स्टेटस बघून या ठिकाणी भंतेंची धम्मदेशना श्रवण करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात। अत्यंत महान आणि असीमस ही कुशलकर्म आहे, पुण्यकर्म आहे। या वर्षावसाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये आपण तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करत आहात। भगवंताची धम्मदेशना श्रवण करणे आपल्या जीवनामध्ये अनंत आणि महान असं कुशलकर्म आहे, पुण्यकर्म आहे। तथागतांची देशना श्रवण करणे कुशलकर्म का आहे, पुण्यकर्म का आहे? कारण भगवंत असे म्हणतात की सुखा सद्धम्म देशना, भगवंताची देशना करणे हे सुखकारक आहे, कल्याणकारक आहे। कारण मानवी जीवनामध्ये आपल्या मनाला परिशुद्ध करण्यासाठी, आपल्या मनाला निर्मळ करण्यासाठी, आपल्या मनामध्ये उत्पन्न होणारा राग असेल, द्वेष असेल, लोभ असेल, मोह असेल, मीपणा, अहंपणा, गर्व, ईर्ष्या या सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट करण्यासाठी आपल्या सोबत तथागतांच्या पवित्र आणि शुद्ध विचारांची अत्यंत आवश्यकता आहे। तथागतांचा शुद्ध आणि पवित्र विचार तत्वज्ञान जर आपल्या सोबत असेल तर आपलं जीवन अत्यंत सुखपूर्वक अशा प्रकारे आपण जगू शकतो। कारण मानवी मन आणि मनुष्याचा स्वभाव वेगवेगळ्या प्रकारच्या विचारांना अनुसरून वेगवेगळ्या प्रकारच्या विकाराने मनुष्याचं मन भरलेलं असतं आणि या सर्व प्रकारच्या विकारांना नष्ट करण्यासाठी तथागतांचा श्रेष्ठ सद्धम्म आपल्या सोबत असणं अत्यंत गरजेचं आहे। आणि त्यामुळे तथागतांनी सांगितलेला जो अनमोल असा मार्ग आहे, या अनमोल मार्गाचं आपण सातत्याने आपल्या जीवनामध्ये अनुसरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। अनेक दिवसापासून आई भिक्षू संघाच्या निमंत्रणाची निमंत्रण देण्यासाठी अनेक दिवसापासून
त्या प्रतीक्षेमध्ये होत्या आणि यूट्यूबवरती संपूर्ण भिक्खू संघाच्या देशना त्याने सातत्याने श्रवण केल्या. खरं तर आज फक्त करुणानंद भंतेजी येणार होते, बाकी आमचं शेड्यूल बिझी असल्या कारणाने आम्हाला जमत नव्हतं. परंतु आईचा एवढा आग्रह होता की चारही बुद्धपुत्र तुम्ही आले पाहिजे. आमचे ज्ञानरक्षित भंतेजी म्हणजे आले नाही, त्यांना काम असल्या कारणाने. म्हणजे हे जे आपलं श्रद्धा बल आहे, तर हे श्रद्धा बल आपल्या जीवनामध्ये आपण सातत्याने निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भिक्खू संघाच्या देशना किंवा बुद्ध वचन जेव्हा जेव्हा आपण श्रवण करत असतो, कारण सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी आपल्याकडे काहीतरी आदर्श, काहीतरी तत्व असणं अत्यंत गरजेचं आहे. बाबासाहेब असं म्हणतात की ज्याप्रमाणे मनुष्याला सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी अन्नाची नितांत आवश्यकता असते, अन्नाशिवाय मनुष्य या संसारामध्ये जीवन जगू शकत नाही. मग तो मनुष्य असेल किंवा अन्य पशु असतील, पक्षी असतील, प्राणी असतील, सर्वांना अन्नाची अत्यंत आवश्यकता असते. अगदी त्याचप्रमाणे मनुष्याला या संसारामध्ये एक आदर्शपूर्वक जीवन जगण्यासाठी, एक सन्मानपूर्वक जीवन जगण्यासाठी, एक नीतिवान मनुष्य म्हणून जीवन जगण्यासाठी आपल्या सोबत धम्म तत्वज्ञानाची अत्यंत आवश्यकता आहे. कारण धम्म तत्वज्ञान, नीतिमत्ता, सदाचार जर आपल्या सोबत नसेल तर भगवंत असे म्हणतात की मनुष्य आणि प्राण्यामध्ये काही विशेष फरक आपल्याला पाहायला मिळणार नाही. कारण प्राणी सुद्धा तेच कर्म करतात, खाणे पिणे, संतती प्राप्त करणे हे मनुष्य सुद्धा करतात आणि प्राणी सुद्धा तेच कर्म करत असतात. परंतु मनुष्याकडे प्रज्ञा आहे, मनुष्याकडे बुद्धिमत्ता आहे, मनुष्याकडे विवेक आहे आणि त्या प्रज्ञेच्या द्वारा, त्या प्रज्ञेच्या बलाने आपल्या हिताचं का आहे, आपल्या सुखाचं का आहे, आपल्या कल्याणाचं का आहे हे मनुष्य जाणू शकतो, समजू शकतो. कारण त्याच्याकडे प्रज्ञा आहे. ती प्रज्ञा आपल्या स्वतःच्या उन्नतीसाठी आपण त्या प्रज्ञेचा सदुपयोग करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण प्रज्ञा मनुष्याला शिकवते की योग्य का आहे, अयोग्य का आहे, सत्य का आहे, असत्य का आहे, आपल्या हिताचं का आहे, आपल्या सुखाचं का आहे, आपल्या कल्याणाचं का आहे. कारण प्रज्ञा ज्या ज्या मनुष्याकडे असते किंवा जो मनुष्य प्रज्ञेला विकसित करत असतो, मनुष्य आहे म्हणून तो प्रज्ञावान आहे असं नाही आहे. संसारामध्ये असंख्य मनुष्य जीवन जगत असतात, परंतु सर्वच लोक आपल्या प्रज्ञेचा सदुपयोग करतील असं नाही आहे, किंवा सर्वच लोक आपल्या प्रज्ञेला विकसित करतील असं सुद्धा नाही आहे. कारण सर्वच लोकांची प्रज्ञा जर विकसित असते किंवा सर्वच लोक जर प्रज्ञावान असते तर असंख्य लोक चोरी करतात, त्या लोकांनी चोरी केली नसती. असंख्य लोक अकुशल कर्म करतात, प्राण्यांची हिंसा करतात, अकुशल कर्म करतात, मद्य सेवन करतात किंवा अन्य प्रकारचे वाईट कर्म सुद्धा असंख्य लोक या संसारामध्ये करताना आपण पाहत असतो. का पाहतो? कारण त्यांची जी प्रज्ञा आहे ती प्रज्ञा विकसित झालेली नसते. त्यामुळे अन्य प्रकारचे अकुशल कर्म त्या ठिकाणी ते मनुष्य करत असतात आणि त्यामुळे भगवंताचा जो धम्म आहे, तो भगवंताचा धम्म मनुष्याला शीलवान बनवण्यासाठी, नीतिवान बनवण्यासाठी, गुणवान बनवण्यासाठी सहाय्यक ठरत असतो. जसं आईंचे सुपुत्र म्हणजे पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहेत आणि पोलीस डिपार्टमेंटमध्ये असल्या कारणाने खरं तर आम्ही जे काम करतो तेच तेही सुद्धा काम करतात. फक्त त्याला म्हणजे वेगळं डिफरंट आहे किंवा वेगळं थोडंसं क्षेत्र आहे, फरक आहे. जसं आम्ही प्रेमाने सांगतो लोकांना किंवा चोरी करू नये, ऐक ना, प्राण्यांची हिंसा करू नये, अकुशल कर्म करू नये, पापकर्म करू नये किंवा अनाचार करू नये किंवा मद्य सेवन करू नये, तर त्यांच्याकडे अधिकार आहे किंवा त्यांच्याकडे तशा प्रकारची काय म्हणू आपण त्याला ताकद आहे, शक्ती आहे. तर त्या पद्धतीने ते सुद्धा म्हणजे या संसारामध्ये अशा प्रकारचं डिपार्टमेंट सुद्धा बुद्ध तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करत आहे. कारण या समाजामध्ये एक नीतिवान समाज प्रस्थापित करण्यासाठी, शीलवान समाज, गुणवान समाज प्रस्थापित करण्यासाठी तथागतांचा सद्धम्म अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि त्यामुळे ही जी संस्काराची सुदोरी आपण आपल्या घरामध्ये निर्माण करत असतो, आपल्या घरामध्ये हा जो संस्कार आपण करत असतो, तर या संस्कारामुळे आपल्या भावी पिढीला सुद्धा एक चांगल्या प्रकारचा संस्कार उत्पन्न होत असतो. कारण भगवंत असे म्हणतात, संस्कारेण संस्कृती. जर संस्कार चांगल्या प्रकारचे असतील तर संस्कृती योग्य प्रकारे निर्माण होऊ शकते. जर चांगल्या प्रकारचे संस्कार नसतील तर संस्कृती चांगल्या प्रकारची निर्माण होऊ शकत नाही.
आणि त्यामुळे चांगल्या प्रकारचे संस्कार आपल्या घरामध्ये रुजवणे हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. चांगल्या प्रकारच्या संस्काराचं बीजारोपण करणे आपल्या संततीमध्ये, आपल्या परिवारामध्ये, आपल्या मुलाबाळांमध्ये रुजवणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि ते संस्कार जर आपण आपल्या जीवनामध्ये, आपल्या घरामध्ये जर प्रस्थापित करत असेल, तर निश्चितपणे त्याचा लाभ, त्याचं जे काही आपल्या जीवनामध्ये फायदा आहे, तर तो फायदा होत असतो. भगवंताने अनेक प्रसंगी वेगवेगळ्या प्रकारचे उपदेश दिले आहे. भगवंत असे म्हणतात की परिवारामध्ये, पारिवारिक जीवनामध्ये जर सुख समाधान आपल्याला प्राप्त करायचं असेल, या संसारामध्ये जर सुखपूर्वक आपल्याला जीवन जगायचं असेल, तर संसारामधील प्रत्येक मनुष्याने अत्यंत चांगल्या प्रकारची जी आपली कर्तव्य असतात, तर ती चांगल्या प्रकारची कर्तव्य पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कर्तव्य अर्थात जी काही विनयशीलता आहे, ती विनयशीलता आपल्या जीवनामध्ये आपण धारण केली पाहिजे. जसं आपल्या मुलांचे जे काही कर्तव्य असतात, तर मुलांचे कर्तव्य मुलांनी पूर्ण केले पाहिजे, मुलीचे कर्तव्य मुलींनी पूर्ण केले पाहिजे. म्हणजे परिवारामध्ये जेवढे काही सदस्य असतात, त्या सर्वच्या सर्व सदस्याने धम्म विनयाला अनुसरून, नीतिमत्तेला अनुसरून, सदाचाराला अनुसरून जर जीवन जगण्याचा प्रयत्न केला, तर खऱ्या अर्थाने आपल्या पारिवारिक जीवनामध्ये आपल्याला सातत्याने सुखाची प्राप्ती होऊ शकते. परंतु आपल्या परिवारामध्ये जर मतभेद असेल, आपल्या परिवारामध्ये जर वादविवाद असेल, आपल्या परिवारामध्ये भांडणतंटा असेल, तर भगवंत असे म्हणतात की मनुष्य सुखपूर्वक जीवन जगू शकत नाही. कारण मैत्रीयुक्त जीवन जगण्यासाठी धम्म तत्वज्ञानाची आपल्या जीवनामध्ये अत्यंत आवश्यकता आहे. भगवंताचा धम्म हा मानवी मनाला परिशुद्ध करण्यासाठी, मानवी मनाला निर्मळ करण्यासाठी हा भगवंताचा धम्म आहे. मग तो कोणत्या जातीचा असो, कोणत्या पंथाचा असो, कोणत्या संप्रदायाचा असो, म्हणजे बुद्ध तत्वज्ञानाला मानणारा असो अथवा मान्य नसणारा असो, परंतु बुद्धांचं तत्वज्ञान मनुष्याला सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी सहाय्यक ठरत असतं. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलेला जो मार्ग आहे, जो शील मार्ग आहे, कायेच्या द्वारा आपण कधी अकुशल कर्म करू नये, मनाच्या द्वारा आपण कधी अकुशल कर्म करू नये, आणि वाणीच्या द्वारा आपण कधी अकुशल कर्म आपल्या जीवनामध्ये करू नये. सदा सर्व काळ आपण सातत्याने शीलाचं पालन करून, दान पुण्य कर्म करून, प्रज्ञेचा अभ्यास करून आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण मनुष्याच्या मनाला परिशुद्ध करण्यासाठी धम्म तत्वज्ञानाशिवाय अन्य कुठल्याही प्रकारचा मार्ग आपल्याला पाहायला मिळत नाही. अनेक प्रकारचे अनेक लोक वेगवेगळ्या मार्गाने सुखाचं सुख प्राप्त करण्यासाठी किंवा सुख आपल्या जीवनामध्ये मिळावं यासाठी वेगवेगळ्या मार्गाचे मार्गक्रमण करतात, वेगवेगळ्या मार्गाने जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. मग काही लोक कर्मकांड करतात, काही लोक ईश्वरवाद, जे काही देवी देवता असेल किंवा अन्य प्रकारे जे जे काही कर्म असतील, तर त्या सर्व प्रकारच्या कर्माला करण्याचा ते प्रयत्न करत असतात. परंतु भगवंत असे म्हणतात की मिथ्या संकल्पनेला अनुसरून आपण कितीही किंवा कशाही प्रकारचं जर जीवन जगण्याचा प्रयत्न केला असेल, तर आपल्याला सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. आणि सुखाची प्राप्ती जर आपल्याला करून घ्यायची असेल, तर आपल्या जीवनामध्ये आपली नीतिमत्ता, आपला सदाचार, आपलं कुशल कर्म आपल्या सोबत असणं अत्यंत गरजेचं आहे. भौतिक धनसंपदा ही केवळ भौतिक सुख प्राप्त करून देण्यासाठी आपल्याला सहाय्यक ठरत असते, परंतु आध्यात्मिक जे सुख आहे, तर ते आध्यात्मिक सुख केवळ आपल्या मनाच्या मानसिकतेवरती अवलंबून आहे. जोपर्यंत आपला राग नष्ट होत नाही, जोपर्यंत आपला द्वेष नष्ट होत नाही, जोपर्यंत आपला मोह नष्ट होत नाही, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये सुखाची अवस्था आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. आणि त्यामुळे आपल्या मनाला परिशुद्ध करण्यासाठी आपण सतत सतत प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज आईने जे काही त्यांच्या जीवनामध्ये जे कुशल कर्म केले, पुण्यकर्म केले, 3 बुद्धपुत्रांना भोजनदान दिलं, चिवर वस्त्रदान करत आहेत, आणि अन्य प्रकारचं जे काही दान पुण्य आहे, हे सदा सर्व काळ अशा प्रकारचं दान पुण्य आपल्या जीवनामध्ये आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण दान म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण त्यागाची भावना निर्माण करत असतो. त्याग जोपर्यंत आपण करत नाही, छोट्या छोट्या गोष्टींचा, छोट्या छोट्या वस्तूंचा आपण त्याग करायला शिकलं पाहिजे. जर तशा प्रकारचा आपण त्याग करत असेल, तर त्यागामुळे आपल्या मनातील लोभाला कमी करण्यासाठी, लोभाला नष्ट करण्यासाठी ही त्याग भावना आपल्या मनामध्ये निर्माण होत असते.
आणि त्यामुळे प्रसन्न चित्ताने आपण सदा सर्व काळ तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण केलं पाहिजे, तथागतांच्या धम्माचं आपण अनुसरण केलं पाहिजे, आचरण केलं पाहिजे. कारण बाबासाहेबांनी हा जो धम्म आपल्याला दिला तर तो महत प्रयासाने दिलेला आहे. असंख्य प्रयास, असंख्य प्रयत्न बाबासाहेबांना करावे लागले. एवढ्या प्रयासानंतर हा परिशुद्ध धम्म बाबासाहेबांनी आपल्याला दिला. तर परिशुद्ध स्वरूपामध्ये या धम्माचं आपण अनुसरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपलं मानवी जीवन सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाऊन आपण सुखपूर्वक जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज या मंगलमय प्रसंगी परिवाराने जे कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, जे दान कर्म केलं, या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने संपूर्ण परिवाराला त्यांच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आयुष्य, वर्ण आणि बल प्राप्त हो. त्यांच्या सर्व प्रकारच्या इच्छित आणि पार्थित मनोकामना ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ.